नमस्कार. मी ना कधी कधी म्हणजे मला असं वाटतं की आपल्या वयातल्या सगळ्यांनाच खूप भूतकाळात आपण जातो आणि काही संदेश असे येतात ना की आपण खरंच भूतकाळात जातो. तसा हा एक संदेश आला आणि लहानपणी आपण छोट्या छोट्या कारणाने कट्टी आणि बट्टी करायचो. कधी कधी तोंडाने बोलायचं पण नाही, फक्त बोट दाखवायचो कट्टी आणि बट्टी म्हणून. तर आता त्याच्याबद्दल आलेला तो लेख मी वाचून दाखवते. अगदी मनाच्या जवळचा मला वाटतो. आपल्या मनाच्या भावना त्याने व्यक्त केल्या आहेत असं वाटतं. कोणाचं आहे नाव नाही आहे. कट्टी आणि बट्टी दोन साधे शब्द, पण मानसिक स्वास्थ्यासाठी दोन किल्ल्या. आपल्या सगळ्यांच्याच बालपणात हे दोन शब्द आपल्या आयुष्याचा भाग नक्की असायचे. कट्टी म्हणजे पहिला इमोशनल विड्रॉवल. ना भांडण, ना ओरडाआरड, ना मोठं स्पष्टीकरण, फक्त शांततापूर्वक घेतलेली तात्पुरती माघार. मला तुझ्याशी बोलायचं नाही, याचा साधा अर्थ मी दुखवले गेले आहे, पण ते सांगायचं कसं कळत नाही. बट्टी म्हणजे त्याची दुरुस्ती. थोडी ऑकवर्ड असायची, थोडी न बोलता झाली तरी पण लगेच व्हायची आणि मन शांत झालेले असायचे. ना माफीची गरज, ना कुठले स्पष्टीकरण. एक चॉकलेट शेअर व्हायचे, एक चोरटे हसू व्हायचे, अगं चल ना जाऊ दे, आणि सगळं पुन्हा मस्त. लहानपणी आपण इमोशनल रेग्युलेशन चांगलं करायचो, फक्त हा अर्थ माहीत नव्हता. इमोशनल रेग्युलेशन हा शब्द माहीत नव्हता. पण शरीराने वयाने मोठे होता होता मनाचा मोठेपणा मात्र लहान होत गेला. आता मोठेपणी कट्टी झाली तरी इमोशनल डिस्टन्स, गोस्टिंग, थंड रिस्पॉन्सेस आणि लांबलेला अहंकाराच्या खांद्यावर बसलेला अबोला, न वाचलेला मेसेज, कधीकधी वरवरची नम्रता, कोरडे बोलणे. आणि बट्टी ती मात्र कठीण होत गेली आहे बऱ्याचदा. झालीच नाही, निरागसपणा गेला आहे, अहंकार आला आहे, अबोला कायम त्याच्या खांद्यावर घर करून बसला आहे. आपण तू दुखावलंस ना मला न म्हणता बाहेरून ठीक आहे म्हणायला शिकलो, पण आतून त्याच्यापासून दूर चालायला लागलो. आपण वस्तू रिपेअर करायला जसे विसरलो, तसं उसवलेल्या फाटलेल्या मनालासुद्धा रिपेअर करायला विसरलो. मनात साठवून ठेवायला लागलो. भावनांच्या जागी हिशोब आणि गणिते ठेवू लागलो. डोक्याला त्रास नको म्हणून लांब राहायला लागलो. लहानपणी कट्टी ही तात्पुरती असायची आणि मोठेपणी ती कायमची झाली. आपण विसरलो, कट्टी म्हणजे शिक्षा नव्हती, फक्त दुखवलेल्या मनाला थोडी स्पेस हवी असायची म्हणून हक्काने घ्यायचो. आणि बट्टी म्हणजे जिंकणं किंवा हरणं नव्हतं, ते सुद्धा पुन्हा आपल्या मूळ स्वभावात येणं, आपल्या अमूल्य मैत्रीला जागणं. भक्कम नाती ती नसतात जिथं भांडणं होत नाही. भक्कम नाती ती असतात जिथं बट्टी अबोल्याला अहंकाराच्या खांद्यावरून खाली येते आणि पुन्हा गप्पिष्ट बनवतो. मोठं होणं म्हणजे कट्टीला टाळणं नाही, तर बट्टीला कडेवर घेऊन मोठेपणा दाखवणं. हेच खरं कट्टी बट्टीचं सौंदर्य. आजच्या कुठल्याच नसलेल्या जागतिक दिनाच्या शुभेच्छा. खरंच किती सुंदर छोटं जीवन, लहानपणीचं जीवन होतं ना कट्टी बट्टीचं. 2 मिनिटात फक्त कट्टी दाखवून सुद्धा कधी कधी व्यक्त पण नाही, नुसतं डोळ्याने आणि हाताने दाखवून कट्टी व्हायची आणि हास्याने आणि बोटाने बट्टी व्हायची. असं कधीच होणार नाही की 2 माणसांचे प्रत्येक विचार अगदी सलग एका मार्गाने चालतील. काहींना व्यक्त करता येतात, काहींना व्यक्त करता येत नाहीत. बऱ्याच जणांना आपल्या चुका मान्य करायलाच चुका केल्या तसं म्हणताच येत नाही. काहींना पण सतत गैरसमज करायची सवय असते आणि दरवाजे बंदच केले, बोलणारच नाही म्हणून दरवाजे बंद केल्यावर तिथे कोण जाऊन डोकं आपटणार, हा पण प्रश्न आहे ना. तर कट्टी आणि बट्टी हा लहानपणीचा चाललेला संवाद मला खूप आवडतो. मला सगळ्यांशी बट्टी करायला आवडते. झालं गेलं, थोडक्यात गेलं. हां,
पण प्रत्येक वेळेला मीच बट्टी का करावी हेही हल्ली अहंकारामुळे वाटायला लागलं. मी पण आता झाली ना 62ची. पहिल्यांदा जायची सहज मान हे करत. आता वाटतं की प्रत्येक वेळेला आपणच का माघार घ्यायची, आपणच का बट्टी करत जायचं. पण चेहऱ्यावरचं माझं हसणं आणि खळखळाट बोलणं मी सोडत नाही. समोरचा बोलो किंवा न बोलो, मी माझ्याकडून माझा संवाद चालू ठेवते. समोरच्याने बंद केले दरवाजे तर मी प्रत्येक वेळेला त्या बंद दरवाज्यावर डोकं आपटायला जात नाही. पण मला ही कट्टीबट्टीची भाषा लहानपणीची ह्या लेखाने आठवली म्हणून मी हे सगळं सांगते. मला खूप आवडतं. कधी कालचाच विषय किती दिवस खेचून राजकारणासारखं आपण तेच. राजकारणी परवडले असं आता नात्यामध्ये झालेलं आहे. राजकारणी एका बोटावरची दुसऱ्या बोटावर सर्रास घेऊन मोकळे होतात. थुकी कालपर्यंत एकमेकांच्या जीवावर उठलेले आज एकदम ऐक्य होतं त्यांच्यामध्ये. आणि नात्यामध्ये मैत्रीमध्ये मात्र ते बंद झालेलं आहे. तिथे का नाही आपला पुन्हा स्वार्थ निर्माण होत. कधी कधी काही अकारणच कट्टी होते पण बट्टी मात्र होत नाही. चालायचं आता. आज सगळ्या आधुनिकतेबरोबर ही आधुनिकताही स्वीकारायची. तुम्ही माझा ऐकता त्याबद्दल खूप धन्यवाद. हा कट्टीबट्टीचा लेख कोणाचा होता मला माहीत नाही, पण मनाला खूप आवडून गेला. तो मी तुम्हाला वाचून दाखवला. त्याच्या पुढचं माझंही थोडंसं मनोगत मांडलं. त्याला पसंती द्या, त्याचं कौतुक करा. धन्यवाद.